होणार नाही हे काल पवार साहेबांनी पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उद्याच्या कालखंडामध्ये देखील सगळे शिवसेनेचे नेते आहेत, सगळ्या पक्षांचे देखील आहेत की आता देखील आम्ही शेवाळे बापू शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या महाविकास आघाडीत सगळ्यात खालची बाजू घेतली होती. आम्ही खाली बसलो, आम्हाला जागा 10 किती आलत्या 48 का आपल्या वाट्याला 10. काँग्रेसला किती आलत्या 18. आणि राजाभाऊ तुम्हाला किती दिला खरं नाही 21 दिला तुम्हाला. तुम्ही आमचा आभार मानलं पाहिजे की तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून 48 पैकी आम्हाला 21 दिल्या, त्यानंतर 18 दिल्या काँग्रेसला आणि आम्ही आपल्या 10 घेतल्या. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, आपल्यांनी केले, म्हणून काँग्रेस पक्षाचेच पंतप्रधान झाले असते. अजून आपल्याला जेमतेम फक्त 35 खासदार असते. तर काँग्रेस पक्षात अशोकराव मला मागाशी म्हणले आमचा झेंडा गाडीला नाही लावला. अहो म्हणलं राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले, तुम्ही झेंडा तर बरोबर आणायचा का नाही म्हणलं. आमचं हे जे काही कष्ट आहे आता डॉक्टर साहेब राहुल गांधीच्या मागे त्या ठिकाणी उभे राहणार आहे. याच्यातला गमतीचा भाग त्या ठिकाणी जरी सोडला तरी उद्याच्या काळामध्ये राजाभाऊ जो काही निर्णय ना तिकीट वाटपाचं तुमच्या हातात ना माझ्या त्या ठिकाणी हातात. आपला निर्धार एक आहे की डॉक्टर अमोल कोल्हे यांना ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं तशाच प्रकारे उद्याच्या कालखंडामध्ये देखील जे महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये ठरेल मग ती जागा कोणत्या मित्र पक्षाला त्या ठिकाणी जावो त्या पक्षाचा आमदार या आंबेगाव शिरूर मधून निवडून आणण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निश्चित करू. नितीन शेट्टी एक विषय मगाशी सांगायचा राहिला भाषणामध्ये माझ्या एक मुद्दा का जो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चीड निर्माण होईल असा देवदत्त निकम यांनी त्या स्टेजवर त्या दिवशी एक वक्तव्य केलं. मला वाटलं होतं सुरेश भाऊंच्या भाषणात ते येईल. त्यांनी जाहीरपणानं भाषणात त्या ठिकाणी वास्तविक पाहता ते आंबेगावचे नेते आहेत, आंबेगावच्या विधानसभा क्षेत्रात काम केलं, पण सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. नितीन शेट्टी त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या, आमच्या निवडून किती आल्या 8 आल्या. बोललं नाही त्यांचं भाषण मी दाखवतो. खळे साहेब तुम्ही काल चुकीची पोस्ट टाकली त्यांच्या भाषणात. ते स्वतः पत्रकार होते तिथं, आम्ही स्टेजवर होतो. त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला 10 जागा मिळाल्या, आम्ही 8 जागा जिंकलो. काँग्रेसला 17 जागा मिळाल्या, काँग्रेस 13 जागा जिंकली दिल्या. आणि राजेभाऊ तुम्हाला किती जागा मिळाल्या माझं नाव घेऊन विचारलं, तुम्हाला किती जागा दिल्या 21 जागा दिल्या. तुमच्या निवडून किती आल्या 9 आल्या, फक्त 9. म्हणजे हे जे वक्तव्य हे राजेभाऊला नाही बोलले, आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांची त्यांनी त्या ठिकाणी हेटाळणी केली, शिवसेनेची हेटाळणी केलेली आहे. म्हणजे तू एका तालुक्याचा उद्याचा भावी आमदार म्हणून घेतो, उमेदवार आहे, तुला शिवसैनिकांची गरज आहे, आमच्या पक्षप्रमुखांची गरज आहे, आणि तू आमची आबरू जर चव्हाट्यावर काढायला लागला, तू बाबा विधानसभेपुरता आहे, तालुक्यातल्या प्रश्नांवर बोल, याच्यावर बोल, पण महाराष्ट्रातल्या जागेंवर किती कुणाच्या निवडून आला याच्यावर तुला बोलायचा अधिकार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिवसैनिक जो त्या दिवशी चिडला नितीन शेठ त्यांनी हे बोलायला नको होतं. आम्हाला जे खिजवलं की तुम्हाला 21 जागा दिल्या आणि तुमच्या फक्त 9 जागा आल्या, हा आमच्या पक्ष प्रमुखांचा त्याने अपमान केला. तुमच्या समोर सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी असं बोलू नये. आमचं धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.